ज्या सोयाबीनची जास्त जर हँडलिंग झाली तर त्याच्यामध्ये जर्मिनेशन 50% आपण खाली येऊ शकतो. तर आपल्याला सीड ट्रीटमेंट करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मगासुद्धा सांगितले की आपले रिकमेंडेड डोस जे आहेत ते जर आपण व्यवस्थित नाही दिले तर ते फायद्यापेक्षा नुकसान मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतं. तर सध्या आपण बघतोय की जनरली बीज प्रक्रिया करत असताना आपण फॉर्म्युला कुठला वापरतो? FIR. FIR म्हणजे काय? एक ठोकताळा आहे शेतकऱ्यांना लक्ष ठेवण्यासाठी. FIR म्हणजे काय? F म्हणजे फंजीसाईड, म्हणजे अगोदर पहिली सीड ट्रीटमेंट हे बुरशीनाशकाची असली पाहिजे. कारण सोयाबीनच्या सीड कोटमध्ये हे ज्याला आपण हे वरचं नाक म्हणतो किंवा त्याला ह्याच्यातनं जर्मिनेशन तयार होतं, सुरू होतं. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच आपल्याकडे जे काही अँथ्रॅकनोज नावाची बुरशी आहे जी की पानावर आणि खोडावर येणारा जो करपा आहे तो ही बुरशी ह्याच्यामध्ये वर्षभर लपून बसते. आपण बीज प्रक्रिया करताना अगोदर फंजीसाईड जर घेतलं आपण तर आता सध्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रिकमेंडेशन जे आहे सध्या तर एकत्रित फंजीसाईड आणि कीटकनाशकाचं आहे. तर त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या बुरशी आहेत. जशामध्ये आपण ॲझोस्ट्रॉबिलिन आणि थायफेनाइड मिथाइल हे 2 मॉलिक्यूल त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यात एक जे आहे ते संपर्कजन्य आहे, जे की ह्याच्यामध्ये काही जी बुरशी असते तर ते मारण्याचं काम करते किंवा त्याचं नियंत्रण मिळतं. आणि दुसरी जी आहे ते पुढच्या 25 दिवसापर्यंत प्रोटेक्शन जे आहे ते आपल्याला ॲझोस्ट्रॉबिलिनमुळे आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. तर त्याबरोबरच आपल्याला तिसरं जे टाकायचं आहे ते FIR प्रमाणे इन्सेक्टिसाईड. परंतु आता प्रीमिक्समध्ये मार्केटमध्ये आता ऑलरेडी एकत्रित मिक्स असणारे सोल्युशन त्या ठिकाणी मिळत आहेत. तर याच्यामध्ये आता जे आपल्याकडे सोयाबीनसाठी जे लेबल क्लेम केलेलं आहे त्याच्यात हे ॲझोस्ट्रॉबिलिन 2.5%, थायफेनाइड मिथाइल 11% आणि थायमिथॉक्झाम हे बुरशीनाशक आहे ते 25%. तर ह्याचं हे फॉर्म्युलेशन आता आपल्याला सोयाबीनसाठी लेबल क्लेम केलेलं आहे. याच्यामध्ये काही कंपन्या दुसऱ्या नावाने कमी डोसचं औषध सुद्धा मार्केटमध्ये आणलेलं आहे, परंतु त्याचे रिझल्ट मिळत नाहीत. हे औषध स्पेसिफिक सोयाबीनसाठी रिकमेंड केलेलं आहे. तर हे वापरत असताना आता आपण बघतोय की मार्केटमध्ये त्याचा डोस किती आहे, किती डोस आहे आता आपल्याला किती शेतकऱ्यांना सांगतो आपण. तुम्ही ह्याचं जर आता ह्याच्याबरोबर एक चिठ्ठी दिलेली असते काय असते लेबल क्लेम लेबल क्लेम असते त्याच्यात. लेबल क्लेम म्हणजे काय की कुठल्या पिकासाठी कुठल्या बुरशीसाठी किती वापरायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसले FS फॉर्म्युलेशन म्हणजे बीज प्रक्रियेसाठीचं हे औषध आहे. तर जनरली आपल्याकडे लेबल क्लेम जो आहे तो 10 ml प्रति किलो बियाला आहे, बरोबर आहे. परंतु शेतकरी काय करतात त्याच्यामध्ये पाणी ॲड करतात, बरोबर, डायल्युशन करतात. दुकानदार सुद्धा सांगतात, कंपनीवाले सांगतात. परंतु हे 3 फॉर्म्युलेशन एकत्रित ऑलरेडी असताना आपण जर त्याला 50% डायल्युशन केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. कारण याच्यामध्ये ऑलरेडी काय असतो, ग्लू असतो. तो ग्लू ऑलरेडी तुमच्या बियाला चिटकतो. त्याच्यामुळे एक्स्ट्रा पाणी टाकायची काही गरज नाही. फक्त तुम्ही हे सोल्युशन किमान 8 ml पर्यंत तरी वापरणं अपेक्षित आहे. तुम्ही या इकडं आता हे जवळपास 5 mlचं हे आहे टोपण. या इथं या पापा या बियाणे घ्या. ट्रीटमेंट करत असताना आता आणखी त्याच्यामध्ये आपल्याकडे आता जे करपा येतो मोठ्या प्रमाणात काही नाही, हात लावायचं नाही, फक्त ह्याच्यामध्ये आपण हलवू. साईडला घ्या. मग आधी बियाणं 25 किलोची बॅग टाकून घ्यायची आणि जे रिक्वायर्ड औषध आहे ते फक्त आता याच्यात डायल्युशन केलेलं आहे ऑलरेडी. परंतु हे सगळं घट्ट औषध येते तुम्ही येताना ज्यावेळेस तुम्ही जे ओरिजिनल औषध घेताय टाका, पूर्ण टाका. आणि याच्यामध्ये बऱ्याच रिझल्टमध्ये रायझोबियम आणि PHB फक्त पेरते वेळेस लावायचं. आणि हे जे आहे ते तुम्ही 8 दिवस अगोदर जर लावून ठेवलं तर तुम्हाला आणखी चांगले रिझल्ट मिळतात. एक जण या, आणखी एक पलीकडे 2 जणांनी फक्त धरामध्ये तिथे एक जण या, तुम्ही एक जण धरा कोपऱ्यातून धरा तुम्ही असं. हां, कारण बऱ्याच वेळेस शेतकरी बियाण्याला औषध लावताना जास्त घासतात. त्यामुळे सुद्धा जर्मिनेशन आपल्याला हात नाही लावायचा, बरं उचला, हात नाही लावायचा, उचला उचला. हा, आणि हे खालीवरी करायचं. हा, मागं पुढं करा. फक्त आपल्याला औषध हॅलो. हा, तुम्हीच पॉवर तुम्ही चालवा. हा, आता याच्यात थोडं औषध कमी होतं पण भरपूर हे लावल्यानंतर आपल्याला
एक आधी तास सुकू द्यायचंय आणि सुकल्यानंतर रायझोबियम आणि पीएसबी हे सगळ्यात शेवटी लावायचं. कधी लावायचं आहे? पेरणीच्या अर्धा ते 1 तास अगोदर. आता हे त्याला थोडं सुकू दिलं आपण. हे घ्या 10 ml, हे 10 ml आणि हे 10 ml, बरोबर आहे. त्या ह्याच्यामध्ये तुमचं जास्त जर मॉइश्चर झालं तर प्रॉब्लेम कोटिंग खराब होते. पूर्ण ड्राय होऊ द्यायचं. ड्राय झाल्यानंतर पुन्हा रायझोबियम आणि पीएसबी लावायचं. ठीक आहे. तर हे अगोदर 8-15 दिवस बी अगोदर 8 दिवस लावतात. फक्त प्रॉब्लेम काय, जर लावल्यानंतर जर पुन्हा ड्राय स्पेल पडला तर बऱ्याच वेळेस कधी कधी पेरणी सुद्धा होत नाही. हे आपल्याकडं सोयाबीन मध्ये प्रीमिक्स ची ट्रीटमेंट कशामुळे होत नाही तर हे आपल्याला फूड ग्रेडला पण विकता येत. सीड क्वांटिटी जास्त असते ना, त्याच्यामुळं शक्यतो वरून थायरम बिरमची पुढे दिलेली जाते. उगवण संपत्ती सगळं वर दिसायला पाहिजे. आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आपण पीएसबीचा वापर आणि नत्र स्थिरीकरणासाठी. याच्यामध्ये 3 मॉलिक्यूल जे आहेत आपल्याकडे सगळ्यात जास्त सोयाबीनमध्ये समस्या आहे. करपा जो आपल्याकडे अँथ्राक्नोज नावाचा जो येतो तो हा सुरुवातीचे 25 दिवसापर्यंत आपण याच्यापासून प्रोटेक्शनसाठी 2 बुरशी वापरलेले आहेत, बुरशीनाशक आहेत. तर पेरणी केल्यानंतर तुम्ही 2 लीफ स्टेजवर जर बघितलं त्याच्यावर तपकिरी रंगाचे स्पॉट्स असतात. ते स्पॉट जे असतात ते इनिशियल इन्फेक्शन असतं तुमच्या करप्याचं. हे सुप्त अवस्थेमध्ये कधीपर्यंत राहतं, ज्यावेळेस सोयाबीन हे फुलोरा अवस्थेपर्यंत येतं तोपर्यंत ते डॉर्मंट कंडिशनमध्ये राहतं आणि पुन्हा नंतर करपा पडतो. हे जर आपण चांगलं प्रकारचं बुरशीनाशक जर वापरलं तर पहिल्या 25 दिवसामध्ये याचं बऱ्यापैकी कंट्रोल होतं. आणि याच्यामध्ये जे थायमिथॉक्झाम दिलेलं आहे अगोदर वापरत नव्हतो आपण, पण मागच्या 4 वर्षापासून आपलं 5 वर्षापासून आता हे कंपल्सरी रिकमेंडेशन आहे. कशामुळं आपल्याकडे सगळ्यात जास्त मोठी समस्या आहे खोडमाशीची. आणि माशी ही कधी येते, आपल्याकडे पहिला ऑनसेट ऑफ मान्सून ज्यावेळेस होतो हे कोशा सुप्त अवस्थेमधनं हायबरनेट स्टेजमधनं बाहेर पडते आणि पुढच्या 15 दिवसात ते मेटिंग झाल्यानंतर पुढची स्टेज चालू होते एग लेईंगची. पेरणी झाल्यानंतर पहिल्या 25 दिवसापर्यंत ते काय एग लेईंग करते. हे थायमिथॉक्झाम काय करतं, पहिल्या 25 दिवसापर्यंत प्रोटेक्शन देण्यासाठी आपल्याला थायमिथॉक्झाम. हे मेजर समस्या 2 गोष्टीसाठी आपण हे. आणि याच्यामध्ये लोअर डोस जर वापरला आपण तर याचा काही उपयोग नाही. हे जो लाल रंग आहे हे फक्त ब्लू आहे. तुम्ही जर लो डोस वापरला तर एवढं पिवळं पांढरं हे होतं तुमचं रंग व्हायचं. पूर्ण जर 8 ml जर तुम्ही जर वापरला डोस